भोगी, मकर संक्रांत, किंक्रांत हे 13, 14, 15 जानेवारी 2026 मध्ये नेहमीप्रमाणे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करून उत्तरायणाला सुरुवात होते त्याप्रमाणे यावर्षी आले. देव जागे होऊन आपणास आशीष देतात. या काळात या 3 दिवसात तांदळाचे पदार्थ खाऊ नये व बाजरीची भाकरी तीळ लावून खावी. काळी वस्त्रे परिधान करावीत. याचबरोबर षटतिला एकादशी असल्यानं तीळ तेल अंगाला लावावे. तिळगुळ लाडू खावे व साखरेच्या हलव्याबरोबर एकमेकास स्नेह वाढावा म्हणून वाटून द्यावे. तिळाचा होमात प्रयोग करा. सूर्याला अर्घ्य देताना सफेद तीळ त्यात असावेत. तिळाचे दान करा. अशा प्रकारे षट म्हणजे 6 प्रकारे तीळ उपयोगात आणा. भोगीच्या भाजीत मात्र कांदा लसूण वापरू नये. अशा प्रकारे मकर संक्रांतीला नवी कोरी सुगड पूजा व काळे सुगड जे लाल सुगडाखाली ठेवतात ते पृथ्वीच दर्शवते व त्यात ठेवलेल्या गाजर, बोरं, ऊस इत्यादी वस्तू जी आपली सुबत्ता दर्शवतात त्यास नजरेपासनं वाचवते व लाल सुगड लक्ष्मी किंवा सूर्याचे प्रतीक असते. ही दोन्ही सुगडं पूजन झाल्यावर झाकावीत. जसे आपण कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी त्याची गुप्तता ठेवतो तद्वत मकर संक्रांत पूजा तद्वत हे करावे. मकर संक्रांत पूजा दुपारी 3:10 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत करावी. किंक्रांत म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सुगडांमधल्या वस्तू मातीत पेरा व सुगडांमध्ये छोटी रोपं लावा वा पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. मात्र जिथे याचा दुरुपयोग होईल अशा ठिकाणी ठेवू नये. या 3 दिवसात महत्त्वाची शुभ कामे करू नयेत, कारण वर्षाच्या पहिल्याच सणाला काही अशुभ होऊ नये म्हणून. तेव्हा एकमेकातला गोडवा वाढवू, पतंग उडवून सूर्यतेजाला अभिवादन करू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला व आयर नॉलेजला नक्की सबस्क्राईब करा.